नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्क राशीसाठी हे 2026 वर्ष कशा प्रकारचं असणार आहे, त्यांची स्थानागत फळं कशा प्रकारची असणार आहेत, कुठल्या ग्रहांचा कुठल्या स्थानावरती प्रभाव असणार आहे, याचीच आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती, यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती जर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लाईकसुद्धा करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर कर्क राशीसाठी पहिल्या स्थानामध्ये या ठिकाणी तुम्हाला काही दिवस म्हणजे मेपर्यंत थोडासा त्रास जाणवेल. कशा प्रकारचं, जर तुमच्या आत्मविश्वासामध्ये कमतरता येऊ शकते, आरोग्य, मान, सन्मान, प्रतिष्ठा या गोष्टीमध्ये कमतरता असेल. त्याचबरोबर जर तुम्हाला काही जर नवीन व्यवसाय चालू करायचा असेल किंवा नवीन कार्याची तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला मे नंतर पॉसिबल होतील. मेपर्यंत तुम्हाला मग काय आत्मविश्वासामध्ये कमतरता असणार आहे आणि मग आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे छोटे छोटे आजार, सर्दी, खोकला, डोकेदुखी, मानसिक त्रास या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. आणि जसं मे नंतर गुरु महाराज तुमच्या स्वतःच्या राशीमध्ये लग्न स्थानामध्ये असणार आहेत, पहिल्या स्थानामध्ये येणार आहेत, मग तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारचं फळ तुम्हाला पहिल्या स्थानाचं मिळताना दिसेल. आता दुसऱ्या स्थानाचा जर विचार करायला गेलं तर वर्षाच्या सुरुवातीला खर्च वाढेल, त्याचप्रमाणे नंतर उत्पन्न वाढेल, उत्पन्न स्थिरसुद्धा होईल, कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील आणि फक्त कुटुंबामध्ये वादविवाद होणार नाहीत. काही काळ या ठिकाणी केतूसुद्धा असणार आहे तुमच्या धनस्थानामध्ये, म्हणून सर्व गोष्टीमध्ये बोलताना वागताना सगळ्या गोष्टी जबाबदारीने तुम्हाला पेलाव्या लागतील किंवा बोलताना व्यवस्थित विचार करून बोलावं लागेल, नाही तर वाद होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या स्थानामध्ये या ठिकाणी काही काळानंतर केतू तिसऱ्या स्थानामध्ये सुद्धा येणार आहे. केतूचं परिवर्तन होईल आणि मग तेव्हा विनाकारण धाडस, त्याचप्रमाणे शनीची दृष्टीसुद्धा तुमच्या स्थानावरती, या पराक्रम स्थानावरती, तिसऱ्या स्थानावरती असणार आहे. म्हणून विनाकारण आपण म्हणतो ना, अति कॉन्फिडन्स, आत्मविश्वास दाखवायचा नाही. विनाकारण जे आपल्याला जमत नाही त्या गोष्टीमध्ये हात घालायचा नाही. जी गोष्ट आपल्याला जमत नाही, ज्या गोष्टीचं ज्ञान नाही, नॉलेज नाही, अशा गोष्टी करू नये. सगळ्या गोष्टींची माहिती घ्या. त्याचबरोबर आपली फसवणूक होणार नाही, आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होणार नाहीत, याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि तुमच्या चौथ्या स्थानामध्ये जर बघायला गेलं तर चांगल्या प्रकारचं तुला राशी असणार आहे. मग घर, वाहन, जमीन व्यवहारात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल सुरुवातीच्या काही काळासाठी, जूनपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला चांगला काळ असेल. मग तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल त्याच्यासाठी योग असतील, गाडी घ्यायची असेल त्याच्यासाठी योग असतील. फक्त मानसिक अस्थिरता तुम्हाला जाणवेल, म्हणजे मनामध्ये भीती, मन कुठे लागणार नाही, बेचैन होणार, अशा गोष्टी होऊ शकतात. पाचव्या स्थानामध्ये वृश्चिक राशी असणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी मध्यम ते चांगलं काही काळासाठी चांगलं वर्ष असेल आणि उत्तरार्धामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षणामध्ये यश मिळताना दिसतील. ज्यांचे कोणाचे प्रेमसंबंध आहेत, भावनिक चढउतार, वादविवाद संभवतात. संततीविषयी थोडीशी चिंता असणार आहे. संतती ज्यांना पाहिजे अशा लोकांसाठी हा थोडासा काळ जो आहे थोडासा त्रासदायक असू शकेल. परंतु जून जुलै नंतर चांगल्या प्रकारची योग असतील. सहाव्या स्थानामध्ये धनुराशी असणार आहे. कर्ज, वाद, कोर्ट प्रकरणात या ठिकाणी विजय मिळताना दिसेल. त्याचबरोबर या गोष्टीमध्ये आपण पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. जर तुम्ही आजारी असाल तर हळूहळू तुमच्यामध्ये सुधारणा होईल. त्याचप्रमाणे जुने आजार परत आपल्याला होणार नाहीत याची तुम्हाला नक्कीच काळजी घ्यावी लागेल. सातव्या स्थानामध्ये मकर राशी असणार आहे. वैवाहिक जीवनात संयम आवश्यक. विनाकारण या ठिकाणी भांडण करू नये. कोर्ट कचेरी, पत्नीशी वाद, आपल्या सासू सासऱ्यांशी वाद, अशा गोष्टीमध्ये पडू नका. जोडीदाराशी चांगला संवाद ठेवा. आणि जर तुम्ही व्यावसायिक भागीदारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा सावधगिरी बाळगायची आहे. आठव्या स्थानामध्ये शनी महाराजांचा प्रभाव थोडासा असेल. अचानक खर्च, त्याचबरोबर गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आध्यात्मिक शक्ती तुम्हाला वाढताना दिसेल. आणि इथे काही काळ राहूसुद्धा असणार आहे, म्हणून मानसिक त्रास, त्याचबरोबर गुप्त शत्रू, आपले जुने शत्रू यांचा त्रास होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
भाग्यस्थानामध्ये 9व्या स्थानामध्ये मीन राशी असणार आहे आणि इथे शनी तुमच्या वर्षभर या स्थानामध्ये असणार आहे. म्हणून भाग्य तुम्हाला साथ देणार नाही, नशीब तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून तुम्हाला मेहनतीवरती विश्वास ठेवायचा आहे. मेहनत करा, प्रयत्न करा. तुम्हाला हे वर्ष संपेपर्यंत चांगल्या मोठ्या घटना किंवा चांगल्या गोष्टी घडताना दिसतील तुम्हाला. त्याचबरोबर इथे राहूसुद्धा असणार आहे. म्हणून जास्त आपण कुठल्याच गोष्टीचा आत्मविश्वास करायचा नाही आहे. विनाकारण ज्या गोष्टी जमत नाहीत त्याच्यामध्ये तुम्ही पडायचं नाही आणि नको त्या लोकांवरती विश्वास ठेवू नका. लोकांवरती विश्वास ठेवू नका. जे आपल्या ओळखीचे आहेत अशाच लोकांवरती विश्वास ठेवा तुम्ही. आणि 10व्या स्थानामध्ये मेष राशी असणार आहे. मेहनतीला तुम्हाला नक्कीच फळ मिळेल, उशिरा मिळेल, परंतु तुमच्या नोकरीमध्ये जर प्रमोशन पाहिजे असेल किंवा नोकरी बदलायची असेल असे योग तुम्हाला वर्षाच्या शेवटी जाणवतील. त्याचबरोबर जर सरकारी नोकरीमध्ये जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तसे सुद्धा योग आहेत. नोकरी बदलीचे सुद्धा योग आहेत. तुमची मान सन्मान प्रतिष्ठा वाढताना तुम्हाला दिसेल. आणि 11व्या स्थानामध्ये वृषभ राशी असणार आहे. मित्रांमुळे फायदे दिसतात. आपल्या जवळच्या लोकांकडून फायदे होतील आणि जे तुम्ही पूर्वी गुंतवणूक केलेली आहे त्या गोष्टीचा या ठिकाणी ते लाभ होताना दिसेल. जर तुम्ही पूर्वी कुठे पैसे गुंतवले असतील, प्लॉट घेतला असेल, जमीन घेतली असेल, त्या गोष्टीमध्ये वाढ होताना दिसेल. आणि तुमची जी काही नेटवर्किंग आहे, जे काही ओळखीचे लोक आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला फायदा होताना नक्कीच दिसेल. आणि 12व्या स्थानामध्ये मिथुन राशी आहे. वर्षाच्या सुरुवातीला खर्च या ठिकाणी दिसतो. खर्च, प्रवास, झोपेचा त्रास या गोष्टी होऊ शकतात. परदेशात संबंध, जर तुम्हाला परदेशामध्ये जायचं असेल तर तशा गोष्टीची योग येतील. आध्यात्मिक साधना वाढेल. अशा प्रकारचं एकंदरीत या कर्क राशीसाठी हे वर्ष असणार आहे. तुम्ही ओम नमः शिवाय किंवा महादेवांची जेवढी काही उपासना कराल तेवढी तुम्हाला लाभदायक असणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.